तर अमरावती शहरातील पंचवटी चौकातील पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलचा साठाच संपलाय। महत्त्वाच्या पंपावरील इंधन संपल्यानं नागरिकांची गैरसोय होते। तर वाशिम शहरातील एकाच पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध आहे। या पंपावर नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली आहे। अमरावतीत देखील जर आपण पाहतो अत्यंत महत्त्वाचा असलेल्या पंचवटी चौकामध्ये जर आपण पाहिलं तर जे पेट्रोल पंप आहे या ठिकाणी पेट्रोलच नसल्याचं फलक या ठिकाणी लावण्यात आलं आहे। त्यामुळे पेट्रोल बंद आहे असं फलक या ठिकाणी पेट्रोल पंप चालकांकडून लावण्यात आलेला आहे। अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा हा संपूर्ण पंचवटी चौक आहे। या ठिकाणी जर आपण पाहतो दररोज पेट्रोल घेण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते, परंतु त्यामुळे जर आपण पाहिलं तर पेट्रोल काटकसरीने वापराचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। आणि दुसरीकडे अशा पद्धतीने जर आपण पाहतो पेट्रोलचा पुरवठा होत नाही, त्यामुळे पेट्रोल पंप जे आहे ते बंद आहे। कॅमेरामन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। राज्यात डिझेल आणि पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे। जवळपास जर बघितलं डिझेलमध्ये जर बघितलं तर 83 पैसे, तर पेट्रोलमध्ये 86 पैशापर्यंत वाढ झाली। तर दुसरीकडे जर बघितलं तर वाशिम जिल्ह्यात जर बघितलं सलग 5व्या दिवशी पेट्रोल डिझेलसाठी भटकंती करण्याची वेळ वाहनधारकांना तसेच शेतकऱ्यांना येत आहे। सध्या परिस्थिती बघू शकतो मी, सध्या वाशिम शहरातील जे इतर पेट्रोल डिझेल जर मिळत नसल्याचे चित्र आहे, तर मात्र एका पेट्रोल पंपावर डिझेल मिळत असल्याचे चित्र आहे। त्याच्यामुळे जर बघितलं तर सकाळपासून नागरिकांनी, वाहनधारकांनी तसेच शेतकऱ्यांनी इथं गर्दी केल्याचं चित्र आहे। मागील 5 दिवसापासून या शेतकऱ्यांना तसेच वाहनधारकांना भटकंती करण्याची वेळ येते। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी।